हाय हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग हा इंटरेस्टिंग असणार आहे। तर मी तुम्हाला घेऊन आलोय अक्कलकोटमध्ये। तुम्ही म्हणला अक्कलकोट? अहो, अक्कलकोट म्हणजे आपले जय जय स्वामी समर्थ सिरियलचं अक्कलकोट। आणि हे अक्कलकोट कसं असणार आहे आणि या अक्कलकोटमध्ये संपूर्ण जी लोकेशन आहेत, गेली 3 वर्ष जय जय स्वामी समर्थ सिरियलमध्ये कोणती कोणती लोकेशन वापरतात ते मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। टी व्हीमध्ये दिसणारे लोकेशन तुम्हाला कसे दिसतात आणि रिअलमध्ये मी तुम्हाला दाखवतोय ती लोकेशन कशी दिसतात, यातील फरक तुम्हीच बघा। तर चला, मी आज तुम्हाला दाखवतोय जय जय स्वामी समर्थ सिरियलची गेले 3 वर्ष शूट होणारी शूटिंगची लोकेशन्स। चला तर, हे आहे स्वामींचे भक्त चोळप्पा महाराज यांचं घर। पूर्वी इकडे भरपूर शूटिंग लागायची, कारण की स्वामी चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये राहायचं असं सीन बरेच इकडे शूटिंग झालेले आहेत। त्यामुळे इकडे ह्या घरामध्ये कृष्णप्पा, राधक्का, चोळप्पा आणि चोळप्पाची बायको असं राहत होते। हे त्यांचं किचन। आणि आता कसं किचन अस्ताव्यस्त झालेलं आहे, बऱ्याच दिवस इकडं त्यांचा तो ट्रॅक संपलेला आहे। या बाजूलाच विहीर, इकडे या विहिरीवर पण खूप सीन झालेले आहेत। जेव्हा केव्हा सीन लागतात तेव्हा ह्या विहिरीमध्ये पाणी वगैरे भरलं जातं, नाहीतर ही चिमाटी। इकडे स्वामींचा पण आणि नित्याचा ह्या झाडाखाली सीन झालेला। हे आपल्या अक्कलकोटच्या लोकेशनचं झाड आहे आणि हे आहे दाजिबाच्या वाड्याची एक बाजूची भिंत। हे आहे आपलं अक्कलकोटचं सुंदर असं गाव आणि या गावामध्ये वेगवेगळे सीन शूट होत राहतातच, तुम्ही बघितलंच असेल। ह्या बाजूलाच इकडे आहे तो आपला राजवाडा। इकडे देवयानी बाईसाहेब उभे आहेत, तुम्हाला एका फोटोमध्ये दिसत असेल। हा त्यांचा आहे राजवाडा, दाजिबांचा वाडा। दाजिबाचा डायलॉग आठवतोय ना? हे दाजिबाचा आतला त्यांचा दिवाणखाना होता। इथं दाजिबांचे बरेच सीन शूट झालेले आहेत। जेव्हा सीन असतात तेव्हा प्रॉपर्टी लावल्यामुळे ते लुक वेगळा दिसतो आणि टी व्हीमध्ये भारी वाटतं बघायला ना। असं लोकेशन कसं सेट नसतं शूटिंग नसल्यामुळे, त्यामुळं असं हे इकडे सेटिंगचं सामान ठेवलेलं आहे बऱ्यापैकी। आणि आतमध्ये चिट सीन असतो स्वामींच्या मठाचा। हा आहे स्वामींचा मठ, तुम्हाला वाटणार नाही पण इकडेच स्वामींच्या मठातलं आतलं शूट होतं आहे। आणि इकडे गावकऱ्यांच्या झोपडीची एक बाजू वॉल दाखवली आहे। इकडे बरेच सीन या झोपडीमध्ये पण झालेले आहेत। या झोपडीमध्ये बरेच सीन झालेले आहेत। आणि इकडे मध्ये बैलगाडी आहे ना, तो मधल्या पेसमध्ये तर कंटिन्यू सीन होतच राहतात आणि या चाकाचा पण खूपच उपयोग झालेला आहे। या बैलगाडीमध्ये स्वामींचे, सुमुख असेल, रामाचार्य असेल, सगळ्यांचे सीन झालेत। इकडे खूप वर्षापूर्वी ना हे झाडा दिसतंय ना तुम्हाला, इकडे देवी आईचा सिक्वेन्स आलता। या झाडाला देवी बांधलेली स्वामींनी। इकडे पण बरंच शूटिंग झालेलं आहे आणि ह्या झोपड्यांमध्ये पण बऱ्यापैकी शूटिंग झालेलं आहे। ह्या गावकऱ्यांच्या अक्कलकोटमधल्या झोपड्या आहेत। मागं तिकडे एक वडाचं झाड आहे, तिकडे पण शूटिंग। आणि हा आहे रेग्युलर वापरला जाणारा स्वामींचा मठ, म्हणजे रेग्युलर रोज शूटिंग असतंच ह्या मठामध्ये। आणि मठ बाहेरून आतून असं आहे की आणि जेव्हा आतील सीन असतात तेव्हा ते बाहेर वेगळी ठिकाणी चिट केले जातात, कारण की इकडे मठ इकडेच संपतोय आणि हे जे दिसतंय ना ते डुप्लिकेट आहे, ते काय ओरिजिनल नाही आहे विना। हा आहे स्वामींचा मठ आणि तुम्हाला आत्ता असा वाटतोय कारण की शूटिंग नसल्यामुळे सेटअप नसतो, त्यामुळे रिकामा असंच लोकेशन वाटतं। जेव्हा शूटिंग असतं तेव्हा सेटिंग दादा करतात, त्यामुळं खूप छान वाटतं। इकडे एक स्वामींचा सीन झालेला आहे ह्या झाडावर, की स्वामी झाडावर उभे आहेत। एक नाही, असे खूप झालेत पण मला तर एकच आठवतोय। आणि इकडे कुस्तीचे सीन असेल, अक्कलकोटचा वेश असेल, त्यानंतर पलीकडे शेती दाखवायची असेल तर इकडे दाखवली जाते। हा आहे जंगल लगतचा एरिया, इकडे बरेच शूटिंग झालेले आहे अक्कलकोटमधली। तुम्हाला आता आठवतंय नाही आठवतंय माहीत नाही। परत इकडे एकनाथ दादाचे बरेच सीन, प्रत्येक कॅरेक्टरचे इकडे जंगलामध्ये सीन झालेत वेगवेगळे। आणि तिकडे मध्ये देवी आईचा सिक्वेन्स आलेला, की देवी आई असते तिकडेच एकवीर आईचा सिक्वेन्स शूट झालेला। आणि इकडे स्वामींचे पण बरेच सीन या जंगलात शूट झालेले आहेत। आणि झाडी ही सगळी ऑलरेडी जंगल असल्यामुळे खूप आहे तिथं। आणि हे आहे ते आपलं खंडोबा मंदिर। आणि खंडोबा मंदिर हे रिकामं असल्यानंतर असं दिसतं, जेव्हा कधी आपण सीन शूट करतो तेव्हा ते प्रॉपर देव वगैरे तिकडे ठेवले जातात। हे बघा असं दिसतं, फोटोमध्ये तुम्हाला दिसतेच ते कसं दिसतंय सीन वेळे। हे आहे आपलं खंडोबा मंदिर अक्कलकोटमधील। आणि हे पण सगळं डुप्लिकेटच आहे, वाजलं की आवाज येतो, वाजवलं की आवाज येतो त्यामध्ये। आणि ही बिल्डिंग आहे ते राहायच्या बिल्डिंग, त्यामुळे खूप त्रास व्हायचा शूटिंगला। आणि हे घर तुम्हाला दिसतंय ते आता थोडं मॉडिफाय केलेलं आहे, ते पहिलं चंदाचं घर होतं। चंदा आठवली का तुम्हाला? पहिली आपल्यामध्ये चंदा, हरी असेल, कालिंदी असेल, हे आपल्या
अक्कलकोटमधलेच होते. यांचा तिकडे ट्रॅक चालायचा, हे त्यांचं घर होतं. आता त्यांनी जरा आतून बदललेलं आहे. इकडे त्यांचं किचन होतं, बरीच इकडे त्यांची भांडी असायची. हे आहे चंदाचं घर आणि हा आहे आपला वटवृक्ष, स्वामींचा वटवृक्ष. आता वटवृक्षाकडे तर बरेच सीन शूट झालेले आहेत, तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही जर सिरियल बघत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी बोललेलो सगळ्या माहीतच असतील. हा पण डुप्लिकेटच आहे स्वामींचा वटवृक्ष, पण एकदम रिअल वाटतो आहे. असं वाजवला तर आवाज येतो आहे ह्याचा पण भारी आहेत लोकेशन. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तरी बऱ्यापैकी मी सगळी लोकेशन कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. एंट्रन्सच्या गल्ल्या असतात ना अक्कलकोटमधील, त्या ह्या दाखवल्यात. हे धनेश्वर निवास, वेगवेगळ्या स्टोरीला वेगवेगळ्या ह्या घराचं नाव असतं. तर एका स्टोरीला धनेश्वर निवास दिलेलं. इकडे पण बऱ्यापैकी सीन शूट झालेले आहेत आपल्या अक्कलकोट गावामधील. आणि ह्या गावकऱ्यांच्या झोपड्या, तर झोपड्यांना लागून जो रस्ता आहे त्या गल्लीमध्ये पण बरेच शूटिंग होत राहतं. हे गाव आहे अक्कलकोट. वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे शूट घेतल्यामुळं ते तुम्हाला टी व्हीमध्ये बघताना खूप वेगळं दिसतं. आणि हे पण अक्कलकोटमधले घरच आहेत गावकऱ्यांची. आणि ही आपली आहे ती या पालखीमध्ये खूप जणांचे सीन झाले असेल. राजा राणी असतील, परत स्वामी असतील, बऱ्याच जणांचे सीन झाले. आतून अशी दिसते पालखी, तुम्ही बघू शकता. आणि वेगवेगळं स्ट्रक्चर असतं. राजासाठी वेगळी पालखीला कपडा वगैरे असतो, स्वामींसाठी वेगळी असते, त्यामुळे वेगवेगळी वाटते, सजावट वेगवेगळी असते. आणि इकडे हे जंगल आहे. या जंगलामध्ये तर इतके सीन झालेत, तुम्ही कंटिन्यू बघत असाल सिरियल तर तुम्हाला माहीतच असेल. आणि इकडे शेती पण दाखवली जाते आधीमध्ये. आणि बाजार असेल अक्कलकोटमधील तर इकडे शूट केला जातो. ह्या जंगलाचा इतका उपयोग करून झालेला आहे या सिरियलमध्ये, कारण की 3 वर्ष झाली सिरियल ह्याच लोकेशनला शूट होत्या. एवढ्या लोकेशनमध्ये वेगवेगळी गावं दाखवायची असतात, वेगवेगळी घरं दाखवायची असतात. त्यामुळे जरा डिफिकल्ट टास्क असतो, पण ते करून घेतात सगळे. आर्ट डायरेक्टर वगैरे खूप चांगले आहेत आमच्या सिरियलचे, त्यामुळे सगळ्या इझिली करून होतं ते सगळ्या गोष्टी. इकडे खंडोबा मंदिराला लागूनच एक रोड आहे आणि इकडे आमचे बरेच सीन शूट झालेत ह्या पॅसेजमध्ये स्वामींच्या मठाच्या बाहेर. आणि ही एक गल्ली आहे, ते अक्कलकोटमधील गल्ली म्हणून पण दाखवली जाते. बऱ्याच ठिकाणी जेव्हा चालायचे सीन असतात तेव्हा ह्या गल्लीमध्ये शूट केले जातात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर मंडळी, तुम्ही ही लोकेशन बघितली, ही 3 वर्षापूर्वीची आहेत. आणि 2024मध्ये 9 डिसेंबरला आपल्या जे स्वामी समर्थ सिरियलला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 4 वर्ष पूर्ण होऊन 9 डिसेंबर नंतर आपल्या सिरियलला 5वं वर्ष लागलेलं आहे. आणि आता नवीन लोकेशन मी लवकरच चॅनलवर अपलोड करतोय. जय स्वामी समर्थ सिरियलच्या सेटचा टूर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा आणखीन एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद.